नमस्कार. चला, आज आपण एका अशा साम्राज्याची गोष्ट पाहूया जे तलवारीच्या जोरावर जन्माला आलं, पण ज्याची ओळख शांततेच्या संदेशाने झाली. हो, आपण बोलतोय मौर्य साम्राज्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल. आणि हाच प्रश्न मौर्य साम्राज्याच्या कथेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. तर मौर्य साम्राज्याचा पाया कसा रचला गेला ह्याची सुरुवात होते एका अशा घटनेपासून ज्याने तेव्हाच्या भारताला मुळापासून हदरून टाकलं होतं. तर बघा, इसवी सन पूर्व 326 मध्ये जगज्जेता म्हणून ओळखला जाणारा सिकंदर सिंधू नदी ओलांडून भारतात आला. पण गंमत म्हणजे त्याच्याच सैनिकांनी थकव्यामुळे बंड केलं आणि त्याला परत फिरावं लागलं. जाताना त्याने जिंकलेल्या प्रदेशांवर सत्रप नावाचे ग्रीक अधिकारी नेमले, पण बॅबिलॉनमध्ये त्याचा अचानक मृत्यू झाला आणि इथलं सगळं राजकारणच बदलून गेलं. म्हणजे बघा, सिकंदराच्या जाण्याने फक्त एक राजकीय पोकळीच नाही निर्माण झाली, तर बदलाचे आणि नव्या संधींचे दरवाजेही उघडले गेले. यातलं पहिलं म्हणजे व्यापार. भारत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये जमिनीवरचे आणि समुद्रावरचे नवे मार्ग खुले झाले. यामुळे भारतीय मसाले, कापड आणि इतर मौल्यवान वस्तू थेट युरोपपर्यंत पोहोचू लागल्या आणि या व्यापाराने दोन वेगवेगळ्या संस्कृतींना एकमेकांच्या जवळ आणलं. दुसरा महत्त्वाचा बदल झाला कलेच्या क्षेत्रात. भारतीय कथा आणि ग्रीक शिल्पकलेची वास्तववादी पद्धत यांचा एक सुंदर मिलाप झाला आणि यातूनच जन्माला आली गांधार कलाशैली. तुम्ही पाहिलं असेल, या शैलीत बुद्धांच्या मूर्तींना अगदी ग्रीक देवतांसारखं रूप दिलं गेलंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाणी. नाण्यांच्या एका बाजूला राजाचं आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र कोरण्याची ही जी ग्रीक पद्धत होती ती भारतीय राजांना खूप आवडली. राजाला एक प्रकारे दैवी स्वरूप देण्याची ही कल्पना त्यांनी उचलली आणि ती पुढे अनेक शतकं टिकली. तर अशा या राजकीय अस्थिरतेच्या काळातच एका सामान्य तरुणाने भारताचं नशीब बदलण्याचा विडा उचलला आणि इथूनच सुरुवात झाली मौर्य साम्राज्याची. आता बघा, हे साम्राज्य उभं करणं सोपं नव्हतं. आव्हानं दुहेरी होती. एकीकडे होतं मगधच्या जुलमी नंद राजाचं राज्य आणि दुसरीकडे होती सीमेवर घुटमळणारी ग्रीकांची भीती. पण आपले गुरु चाणक्य यांच्या जबरदस्त रणनीतीमुळे चंद्रगुप्ताने केवळ नंद साम्राज्यालाच नाही उखडून फेकलं, तर सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर याचाही दारुण पराभव केला. आणि या विजयामुळे काय झालं तर भारताच्या सीमा थेट अफगाणिस्तानपर्यंत जाऊन पोचल्या. पण या कथेला एक आध्यात्मिक वळणही आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटी या महान सम्राटाने सिंहासनाचा त्याग केला आणि जैन धर्म स्वीकारला. ही घटना जणू काही त्याच्या नातवाच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या बदलाचीच तयारी होती. आणि मग येतो चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक. त्याच्या काळात मौर्य साम्राज्य वैभवाच्या शिखरावर पोहोचलं. पण गंमत अशी आहे की त्याची सर्वात मोठी ताकद त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या दुःखातून जन्माला आली. राजा होण्याआधी अशोक तक्षशिला आणि उज्जैनीचा राज्यपाल होता. पण सिंहासनावर बसल्यानंतर 8 वर्षांनी त्याने आपलं लक्ष कलिंग म्हणजे आजच्या ओडिशावर केंद्रित केलं. त्याला कलिंग जिंकायचंच होतं. आणि त्याने ते जिंकलं सुद्धा. विजय मोठा होता, पण त्या विजयाची किंमत खूप मोठी होती. युद्धातील तो भयंकर रक्तपात, लोकांचे हाल पाहून तो आतून पूर्णपणे हादरून गेला आणि त्याच क्षणी त्याचं हृदय परिवर्तन झालं. आणि हेच तर अविश्वसनीय आहे. ज्या राजाच्या एका निर्णयामुळे कलिंगमध्ये रक्ताचे पाट वाहिले होते, त्याच राजाने देवानपियो पियदसी म्हणजे देवांचा प्रिय ही पदवी धारण केली आणि त्याने ठरवलं की यापुढे कधीही युद्ध करायचं नाही. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपलं उरलेलं आयुष्य, आपलं संपूर्ण साम्राज्य धम्म या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून दिलं. आता धम्म म्हणजे एखादा नवीन धर्म नव्हता, तर ती एक नैतिक जीवन जगण्याची पद्धत होती. सत्य, अहिंसा, दया आणि क्षमा यावर आधारलेली. मग त्याने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला कसा? तर त्याने संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली. त्याने आपले उपदेश मोठमोठ्या दगडांवर आणि स्तंभांवर कोरले. इतकंच नाही तर आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना हा संदेश घेऊन श्रीलंकेला पाठवलं. रस्ते बांधले, विहिरी खोदल्या, माणसांसाठी आणि अगदी प्राण्यांसाठीही मोफत दवाखाने सुरू केले. ठीक आहे, मग या अहिंसेच्या तत्वज्ञानावर चालणाऱ्या साम्राज्याचा आपल्यावर, आजच्या भारतावर काय परिणाम झाला? त्याचा वारसा काय आहे?
मौर्य साम्राज्य फक्त मोठं नव्हतं, तर ते खूप सुव्यवस्थित आणि समृद्ध होतं. पाटलीपुत्र ही राजधानी होती. शेती तर मुख्य व्यवसाय होताच, पण कापड उद्योग, धातुकाम, जहाजबांधणी यांसारखे उद्योगही तेजीत होते. लोकनृत्य, संगीत, कुस्ती आणि रथांच्या शर्यतींचा आनंद घ्यायचे. अगदी बुद्धिबळासारखा खेळही तेव्हा खेळला जायचा. आणि या समृद्धीचं प्रतिबिंब त्यांच्या कलेतही दिसतं. विशेषतः सारनाथ इथला अशोक स्तंभ. तो केवळ मौर्य शिल्पकलेचा एक उत्तम नमुना नाही, तर तो अशोकाच्या धम्मविजयाचं आणि भारताच्या गौरवशाली कलात्मक परंपरेचा प्रतीक बनला आहे. आणि हा वारसा किती जिवंत आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सारनाथच्या त्याच स्तंभावरच्या 4 सिंहांची प्रतिकृती आज स्वतंत्र भारताचं राष्ट्रचिन्ह आहे. विचार करा, 2500 वर्षांपूर्वीचा वारसा आपण आजही अभिमानाने मिरवतो. आणि मौर्य साम्राज्याची ही कथा शेवटी आपल्या समोर एकच प्रश्न उभा करते. सत्ता टिकवण्यासाठी शस्त्र जास्त महत्वाची असतात की शासकाचे आदर?